शिवतो सरपण गोळा करायला लागला होय चूल पेटवायची हा मग सरपण घ्यायला लागला होय चूल पेटवायला बघा ह्या शिवची घाई ती बोलय मी घेते हितालं शिवची गडबड आज्याला चिकन सांगितलंय अजून आणलं बी नाही आणतेत का नाही माहित नाही आणि तेव्हा ती चुलीला कशा काड्या गोळा करीत आहे कुठे चूल चल बरा चल चला चल बस ते वल्ला तू चूल मला गावसा नाही चल चल कुठे आहे चूल आपली अयो हा काय करू चूल पेटवायची का पण बाबा आणते का शिव आणि बाबा नाही आणल्यावर बाबाला मारचीन होय नाही ना बाबा ना मामा तसं होय बाबा ना हा हो नमस्कार भावांनो बहिणींनो तेव्हा त्याचे बाबा अजून आलेच नाहीत आणि तेव्हा त्याने चूल बी पेटवायला लावली आणि तेव्हा ती कांदा कापित आहे कसं शिव काय करायचंय बाबा आले नाही वागा अजून डोळ्याला धूर लागतोय एवढा कांदा कापून ठेवतो होय तवा हाताला लागन ते विळा खुरपत ते लागन बाबा मी कापीते राहून दी बाबा आलेच नाही बाबा आणते का नाही आणते काय माहिती अजून सांगितले का तो बाबाला आणायचं मामा आपण आले हो कापू ना हो नको ठेवू का बघा बघा बाबाला कसं विचारते नमनामा आणलाय का गुल्लू बनविलंय का म्हणते पळाला बघ जा ना सकाळपासून झालं वाट बघत आहे आता म्हणते उल्लू बनवितात का आणलंय आता आणलंय का नाही काय माहिती आणलं असलं तर बरं आहे नाही तर काही नाही तमाशान धिंगाणाच आहे मग आणलं का वागा आणलं काय आणलं वागा अयो बाबाने आणलं होय बाबा कुणाचे येत आता तुझे येत होय बाबाने नाही गुल्लू बनविलं हा का तंबाखू जर खाल्ली तर बाबा तुझे नाहीत होय आणि तंबाखू खाल्ल्यावर ही माझ्याकडे दे हा काय खातान का त्यांना विचार तंबाखू गुल्लू बनवितान का तंबाखू पक्का सोडताना गुल्लू बनवितान का हा तंबाखू खायची नाही गुल्लू बनवायचं नाही आणि हिथं आता बाहेर शिजू घालायचं आपल्या करायला लागला सोडायला लागला होय तू भाजी बनवतो का कितीच वाढू झालं र शिव ते परवडतंय का खायला खात नाही नुसता रसा खात आणि कांदा आणि लिंबू आणि अर्धी कोरभर भाकर हा पीस खात नाही पण किती हुरसुळ आहे त्याचा सकाळी कोंबडी धरून आणली होती त्यांनी ती काढली घरची छान आणलंय का छान आहे का हो आता शिजू घालतो का मी घालू का तू घालतो अंगाला हात पुसून आहे आणि आता पटापटा उरकू भाजी भाकरी आता बाबा कुणाची येतं कुणाचे आहेत बाबा तुझे
तर नमस्कार भावांनो आणि बहिणींनो. तर आणलंय चिकन. त्याचा सकाळपासून नाद होता. कोंबडी धरीत होता, अंड्याला जात होता, उड्या मारून तुम्हाला सांगते त्याच्यात तिथून हितवर 100 चक्रा झाल्या असत्या ना. आणि आता शिजू घातलंय तर मांडी घालून बसलंय, पण लय खात नाही बघा. एखादा पीस खातं. आणि काळ्या तिखटातली भाजी, रसा, कांदा आणि लिंबू ती आवड आहे माझ्या बाबाला. सकाळपासून झालं भाजी भाकर करीत होतं. भाजी भाकर पण आत्ताशी का आणलंय. आणि त्याला म्हणलं घरात करू, तर तो म्हणला नाही चुलीवरच करू. सरपण आणू लागतोय, हे करू लागतोय. आणि आता बघा ना जेवायला किती उशीर होईल ह्याच्या नादात. हे कवा शिजायचं इथं वार लागतंय. दुसरं काही देते म्हणलं तर ते बी खाय नाही. आता आपण ह्याला शिजायला टाकू. हा, आपल्याला सांग, लाईक करा, कमेंट करा. हो सांग ना, ह्यांना सांग ना जेवायला या. तू टाकतो हे तशी नाही मध्ये हात घाला होतो. खरट होईन. हा धर तुझ्या हाताने उलची खाळट टाक. लय मध्ये मध्ये तर येतही. हा मीठ खरट होईन ते नसते टाकीत, ते नाही टाकावं. नो माझ्या वाघाची तारांबळ बघाय. एवढूस पोट दम काढितय का. तिकडं बघाय, तिकडं बघा किती सरपण बी घेऊन आलंय. एक तर बाबा आणायचं की ग माय. एवढं मोठं आणलं. घालू होय आता बया. हाताला पोळण हे लाकूड, हे हिथं लाकूड आहे ना, हिथं जळालेलं. तर आपला कांदा झालाय लाल. आता टाकायचं शिजायला. आता मस्त शिजत आहे चुलीवर. आणि ते शिजा नाही म्हणून माझा वाघ त्या तिकडं रुसून बसलाय. तेव आता त्याला टाइम लागलाय. बाबा उशिरा आले तर आता शिजत आहे. घरात करू म्हणलं गॅसवर तर तिकडं बी नग मांडला. टाकी ते शिकत शिजायला. आता शिव तू शिजव, मी भाकरी करते. हा कसा हार पडलाय भारी. हे येड रूम न कसं काठी घेऊन उभी राहिलंय. इकडं आपल्या बाजरीच्या भाकरी हार पडलाय. ही भाकर ह्याच्या नादात करपायच्या मार्गावर आहे का करपली आहे रूम न. इकडं हे काठी